असं नाही करू शकत. काय काय नाही करू शकत तू? मी मी तुमचा विश्वासघात नाही करू शकत. पण तुम्ही हे सगळं का करताय? माझं आयुष्य जसं आहे तसं मी स्वीकारलंय ना. मला मला माझ्या पद्धतीने जगू द्या की. काय झालंय? माझं सत्य तुम्हाला समजलं. ताराचा आवाज तो तिचा नसून माझा आवाज आहे हे सत्य आपल्यात राहू द्यात. माईंचे लई उपकार आहेत माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर. आणि मी माईंना शब्द दिलाय विठ्ठलाच्या साक्षीने. मला माझा शब्द पाळू द्यात. मी हात सोडते तुमच्या समोर. काय करतोय बाळा? मुलगी मानलात ना. कसा विश्वास देऊ? तुमच्याकडे असलेला तो व्हिडिओ डिलीट करा. अगं पण तुला हे सगळं कसं? त्या व्हिडिओमुळे माईंना लई त्रास होतो आणि मला पण. बघा माझे भोग मला भोगू द्यात. माझा विठ्ठल आहेच की मला मार्ग दाखवायला. तुम्ही काय बी करू नका. पण बाळा, ताराचा आवाज हा ताराचा नाहीये, तुझा आहे. हे सत्य सारंगला कळणं किती महत्वाचं आहे, तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे, कळत नाहीये का तुला? मी माझ्या नजरेतून उतरेन त्याचं काय? मी माईंना दिलेल्या शब्दाचं काय? हा झाला करार, पण उद्या सावलीची नियत फिरली तर? असं नाही होणार. मी शब्द देते, मी माझा आवाज तुमच्याकडे घाण ठेवते. व्हिडिओ आहे त्याच्याकडे, तू तारासाठी गातानाचा. तो व्हिडिओ तुला जगन्नाथच्या फोन मधून डिलीट करायचा. पोरी, शब्दावर जग नाही चालत ग. ऐक जरा आमचं, समजून घे. तुम्ही मला समजून घ्या आणि तो व्हिडिओ डिलीट करा. अहो काय करताय तुम्ही? काही नाही, लेकीचा हट्ट पुरवतोय. केला डिलीट, केला. नको रडू. मला ना असं वाटलं होतं की तुला त्या मेंदळी घरात पाठवून त्या अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करायचा असा विचार केला होता. पण तुझ्या चांगुलपणामुळे ना सगळं वेगळं होतंय. म्हणजे त्या तिलोत्तमावरचा राग द्वेष जराही कमी झालेला नाही. पण एकीकडे तिच्यावरचा तो राग द्वेष आणि एकीकडचं तुझ्यावरचं प्रेम, या सगळ्यामध्ये ना तुझं पारडं जड झालं. तुझं केला व्हिडिओ डिलीट. आता फक्त एक इच्छा आहे, सुखानं संसार कर.
मी पण घे. उलट तू मनापासून प्रेम केलंस, पण चुकीच्या व्यक्तीवर केलंस ना. ती ती व्यक्ती खोटी होती, चुकीची होती, ती खरी नव्हती. आणि एक गोष्ट कन्फर्म आहे अस्मीचं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. एखादा श्रीमंत पोरगा शोधायचा, त्याला आपल्या जाळ्यात खेचायचं, त्याला नादी लावायचं आणि पैसे उकळायचे त्याच्याकडून. हेच करतात हे लोक, माहितीये ना मला. या सावलीचं सत्य नेमकं काय आहे? अस्मीच्या मेसेजवर विश्वास ठेवावा का? काय करू काय मी? काही सुचत नाहीये. मी काही कमी जास्त बोलले असेल तर शेवटी तुमचीच मुलगी आहे. मला मला माफ करा. वेडाबाई, मुलगी पण म्हणवतेस आणि माफी पण मागतेस. काळजी घे. ती चुकीचा विचार करत होतो मी. सगळ्यांसमोर ही तर जगन्नाथच्या विरोधात उभी राहिली. आमच्या कुटुंबाची बाजू घेतली हिने. आणि तीच मुलगी आता माझ्या डोळ्यांसमोर जगन्नाथच्या घरी उभी आहे. चेतन, म्हणजे ही नेहमी येत असणाऱ्यांच्याकडे. याचा अर्थ हिला माझ्या आयुष्यात जगन्नाथने पेरलंय. हिने मला फसवलंय. फसवलं हिने. सावलीचा फोन. बोल सावली, काम झालं? हो. खरं सांगतेस? छान काम केलंस बाळा. आता तू कसलीच काळजी करू नकोस. हा, अप्पूचा दवाखाना, त्याची औषधं, घरचं सगळं, कशाची काही काळजी करायची नाही. तुझी भैरवी माई आहे ना, मी सगळं सांभाळून घे. हा, फक्त एक काम करा बाळा, तू जगन्नाथच्या घरी गेली होतीस हे कोणाला सांगू नकोस. कारण कसं आहे ना, मी बघितलं ना त्या दिवशी तिलोत्तमा तुझ्याशी कशी वागत होती. मला नाही आवडलं अगं ते. त्यामुळे तू आता जगन्नाथच्या घरी गेली होतीस हे जर तिलोत्तमाला कळलं तर ती तुझ्याशी कसं वागेल ना. नको नको, त्यापेक्षा तू कोणाला सांगूच नकोस. नाही सांगणार ना? हो माई. ठीक आहे, ठेवते. हा, रिक्षा. काय वेडी मुलगी आहे ना. मेंदळे कुटुंबाशी घट्टपणे जोडून ठेवता येणारा धागा आज तिने स्वतःच्या हाताने तोडून टाकला. ज्यामुळे तिचं लग्न वाचलं असतं, तिचं आयुष्य सुखकर झालं असतं, त्या घरात तिला मान मिळाला असता. या सगळ्या जरतरच्या गोष्टी येतात का? खऱ्या आयुष्यात असं करून नाही चालत. ते ठीक आहे सगळं, पण जगन्नाथ, मला कळत नाही, आपण दोघं तिच्या पाठीशी एवढ्या खंबीरपणे उभे असताना तिला कसली भीती आहे? मानी माणसं अशीच असतात. त्यांना स्वतःची लढाई स्वतः लढायची असते. पण सावलीच्या बाबतीत काय झालंय ना, जन्मापासूनच पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यासारखी तिची अवस्था झाली.
म्हणजे आता जरी त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडा ठेवला तरी त्या पक्षाला उडता येणार नाही, कारण तो उडणंच विसरलाय. तसंच काहीसं सावलीचं झालंय. तिला माहितीच नाहीये तिच्या पंखांमध्ये किती बळ आहे, किती ताकद आहे. ज्या दिवशी तिला याची जाणीव होईल ना, तेव्हा तिला ह्या गोष्टीची जाणीव होईल की आपण किती गुलामीत आहोत. तेव्हा सगळे बंधनं पाश तोडून मुक्त आभाळात विहार करायला उडून जाईल. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण ती भैरवी ती होऊ देईल का कधी असं? त्याची काळजी करू नको. या सगळ्या निसर्गापुढे ना माणूस हलका कचपटाप्रमाणे पण नाहीये. काही अस्तित्व नाही त्याचं. एवढं भलं मोठं विश्व नाही की माणसाला ह्या जन्मात त्याचं कोडं कधी उलगडणार नाही. कधी काय होईल हे सगळं आपल्या आकलना पलीकडचं आहे. आणि त्यात देवाचं बारीक लक्ष आहेच, विसरू नको. देवा, माझ्या या पाखरावर बारीक लक्ष ठेवा. हो, बारीक लक्ष ठेवा. मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे. आज तुला काय हवं ते माग मला. काय झालं ते तरी सांगशील? सावलीने व्हिडिओ डिलीट केला का? सावलीने तो व्हिडिओ फायनली डिलीट केलाय आणि तिने दिलेला शब्द पाळलाय. पण मम्मा, तू एवढा विश्वास कसा ठेवू शकतोस ग तिच्यावर? तिने जर व्हिडिओ डिलीट केलाच नसेल तर? नाही, सावली असं कधी नाही करणार. पूर्वी प्रामाणिक आहे खूप. ही गरीब माणसं ना, हे असेच असतात. अति प्रामाणिकपणामुळे असेच गोत्यात येत राहतात. पण त्यांच्या प्रामाणिकपणाचा आपल्याला खूप फायदा होतो आणि व्हायलाच पाहिजे. आता हेच बघ ना, आयुष्यभर तुझा आवाज बनून राहील असा तिने मला लहानपणी शब्द दिलाय. लहानपणी. पण तो शब्द ती आजवर पाळतेय. विठ्ठलाच्या साक्षीने दिलेलं वचन आहे ते. त्यासाठी जीव गेला ना तरी ती ते पाळेल. आणि यावेळेस सावली अशी काय माझ्या पिंजऱ्यात अडकली आहे ना की आयुष्यभर ती कितीही तरफडली, कितीही फडफडली तरी भैरवीच्या पिंजऱ्यातनं ती कधीच बाहेर पडू शकणार नाही. सावली, सावली, सरू मावशी, सरू मावशी. काय ग, काय झालं? सरू मावशी, सावली कुठे गेली आहे? तुम्हाला काही सांगून गेली आहे का? नाही ग, मला काय सांगितलं नाही पोरीने. मी पण बाहेर गेले होते ना, आत्ताच आली आहे. मी बाहेर बघू का? नाही नको, मी बघते. देवा, कुठे गेली असेल ही मुलगी? बाबा, ह्या बबलूला ना बबली मिळत नाही. हा, ही राणी तरी मिळून दे. ही राणी तू ठेव बबलू, कारण माझी राणी ठरली आहे. तारा, बबलू, थांबा वहिनी, डिस्टर्ब करू नका. युद्ध चालू आहे. राणी. सावली, सावली नाही, राणी. बबलू, सावली कुठेच दिसत नाहीये घरात. अहो, सकाळपासून ती किचन मध्येच आहे. नाहीये ना, सगळीकडे शोधलं घरात, पण कुठेच दिसत नाहीये.
कुठे गेली असेल देव जाणे. आपण बाबांना विचारू शकतो, त्यांना माहित असेल कदाचित. चला. चल. दादा काय झालंय? बघा ना पूर्ण जाम करून टाकलंय ट्रॅफिक. बघा ना भांडणं करताय सगळे. किती वेळ लागेल? तुम्ही बघताय ना ताई, काही सांगता येत नाही. बघा ना. आपण कोणत्या दुसऱ्या रस्त्याने जाऊ शकतो का? जाऊ शकतो पण खूप फिरून जावं लागेल, खूप वेळ जाईल त्याला. अरे देवा. बरं मी इथेच उतरते. हा चालेल. तुझे पैसे. थँक्यू. बाबा. अरे तुम्ही तिघं एकत्र काय मोर्चा बिरचा आहे की काय? बाबा सावली तुम्हाला काही सांगून गेली आहे का? सावली नाहीतर का? अहो कधीपासून शोधते आम्ही तिला, कुठे दिसतच नाहीये. म्हणून म्हटलं तुम्हाला काहीतरी सांगून गेली असावी. नाही मला तर नाही सांगून गेली. अगं पण जाणार कुठे ती? असेल इथेच कुठेतरी, येईल की. तसंही काय ती 24 तास किचन मध्येच तर असते. हो ना, म्हणूनच तर भीती वाटते. आणि बाहेर कुठेही जायला आपला एरिया ओळखीचा नाही आहे ना तिला, म्हणून चुकायला नको ही भीती वाटते. हो अगं काळजी करू नकोस. मला सांगा तुम्ही फोन लावलाय का तिला? अय्यो, एवढं सिंपल लॉजिक आपण वापरलं नाही. लाव लाव फोन लाव. थांबा मी करतो. सावली. काय रे? परत करतो. सावली. काय झालं? रिंग जाते पण फोन उचलत नाहीये. फोन उचलत नाही. वाव. मॉम, माझ्या ज्या ब्युटी फ्रँचायझीज लॉसमध्ये होत्या त्यात प्रॉफिट दाखवत आहे. सीझनल, अॅन्युअली नाही. बघते मी, आहेत फिगर्स माझ्या समोर. मला कन्सिस्टन्सी हवी आहे, हे असं नको आहे. बरं राजकुमार, रांजणगावला आपण जो प्रोडक्शन मॅनेजर नेमला होता ना, तो आपल्याला बदलायचा आहे. आई पण का? पण वगैरे काही नाही. त्याचे रिपोर्ट्स चांगले आहेत, मेहनत करतो, हेच म्हणणार होतास ना? हां, हे सगळं बरोबर आहे, पण त्याच्या लॉयल्टीवर मला जरा शंका वाटते. असं नाहीये काही. त्याचं रेकमेंडेशन कोणी केलं होतं? जगन्नाथ. एक्झॅक्टली. तेव्हाच आपल्याला कळायला पाहिजे होतं, हो ना? ठीक आहे, बघू आपण काय करायचं. सिक्युरिटी, सिक्युरिटी. अरे आहे का कोणी? सिक्युरिटी. काय हो? अहो काय झालं? काय कसली गडबड आहे? आई ते सावली घरात नाहीये. तुम्ही सावली मॅडमला घरातनं बाहेर पडताना बघितलं का? हो, रिक्षात बसून बाहेर गेल्या त्या. रिक्षात बसून बाहेर गेला? ठीक आहे, तुम्ही या. कुठे गेली असेल सावली? हा तुमचा प्रॉब्लेम आहे. सावली कुठे गेली असेल? महत्वाचा प्रश्न असा आहे की ती का गेली. विठ्ठला, काही गडबड होऊ नये.